एसटी प्रवासादरम्यान एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघडकीस आली आहे। 2 सराईत महिलांना देवपूर पोलिसांनी अटक केली आहे। या महिलांकडून प्रवाशांच्या बॅगेतून चोरलेली 4,09,500 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून शिवाजी पाटील हे दोंडाईचा येथून धुळे येथे येण्यासाठी नंदुरबार धुळे बसमध्ये प्रवास करत असताना सोनगीर येथून 2 महिला बसमध्ये चढल्या। त्यातील एक महिला शिवाजी पाटील यांच्या शेजारी बसली। तिनं नगाव चौफुली येथे पाटील यांच्या बॅगेची चैन उघडून त्यातील 4,09,500 रुपये काढून दुसऱ्या महिलेने दिलेल्या बॅगेत ठेवले। मात्र ही बाब बसमध्ये असलेल्या मोहित समाधान पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली। तसेच बस थेट देवपूर पोलीस ठाण्यात आणली। त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित महिलांची व त्यांच्या बॅगची झडती घेतली असता संपूर्ण रक्कम मिळून आली। पद्मा राहुल शेट्टी व अक्षया राजन शेट्टी अशा दोघा महिला चोरट्यांची नावे असून त्यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नंदुरबार ते बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या बस्त्यासाठी म्हणून जवळपास 4,10,000 इतकी रक्कम बॅगमध्ये घेऊन प्रवास करत होते। दोंडाईच्याहून ते बसले। त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता, 18 वर्षाचा, धुळ्याचा आहे। आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये 2 महिला चढल्या, त्याच्यासोबत लहान बाळं पण होते 2। आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली, त्यामुळे त्यांनी तिला बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी। तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्यांच्या बॅगेतले पैसे चोरले। आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं। त्यांनी लगेच त्या बाबतीत आरडाओरड केला की पैसे काढत आहे, पैसे चोरत आहे। त्यामुळे तिच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे लंपास केले होते। जवळपास 4,10,000 रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली। ही बस तशी देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली। देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झडतीमध्ये ते 4,10,000 रुपये रक्कम मिळाली। आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब पुन्हा हा दुष्पन्न झालेला आहे। त्याच्यामध्ये त्या 2 महिला या सराईत गुन्हेगार असल्याचे वाटत आहे। दोन्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल असू शकतात। तर त्याबाबत अधिक तपास करण्यात चालू आहे। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिल्यामुळे काँग्रेस सारख्या अविचाराच्या पक्षाची युती केल्यामुळे हे होतंय। त्यांना अनेक कार्यकर्ते सोडून जातात। उद्धव ठाकरे यांनी मूळ भूमिकांशी तडजोड करायला नको होती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। आम्ही संधी देत असतो। तर या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर संभाजीनगरमध्ये पक्षप्रवेश झाले आहे। खरं तर महायुतीच्या काळामध्ये आम्हाला मजबूत महायुती, मजबूत सरकार आणि पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आमची महायुती ही चांगल्या पद्धतीने काम करेल आणि महाराष्ट्रामध्ये महाविजय आम्हाला मिळेल। आमच्या संघटन पर्वामध्ये 1.5 कोटी आम्ही सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी होण्याकरता घरोघरी जातो आहे, घर चलो अभियान करतो आहे। 16 तारखे आणि 19 तारखेला 2 दिवस आमचं घर चलो अभियान आहे। आणि मला विश्वास आहे की 1,10,00,000 तर आता भाजपाचे सदस्य झाले आहेत। आणि मला याचा आनंद या गोष्टीचा आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे, पानठेल्यावर, रस्त्यावर, चहा टपरीमध्ये प्रत्येक व्यक्ती भाजपाचं सदस्यपद मागत आहे। मोदींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड जनतेमध्ये आशा अपेक्षा आहे की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढे नेईल। आणि या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर लोक भाजपाचे सदस्यता अभियान ग्रहण करत आहे। पुढच्या काळामध्ये प्रत्येक बूथवर 3 सक्रिय सदस्य ॲक्टिव्ह मेंबरशिप आम्ही करतो आहे। राज्यात 3 लाख ॲक्टिव्ह मेंबर होतील असा आमचा माननीय रवी चव्हाण यांनी मी प्रयत्न करतो आहे। पण यामुळे ठाकरेकडे रिकामं व्हायला लागलं ना। खरं तर माननीय उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वाचा विचार हा सोडून दिल्यामुळं आणि काँग्रेससारख्या अविचारी पक्षाची युती केल्यामुळं माननीय उद्धवजींना अनेक कार्यकर्ते सोडून चालले आहेत।
खरं तर उद्धवजींनी आपल्या मूळ भूमिकेशी कॉम्प्रोमाइज करायला नको होती, ती झाली आहे. आणि म्हणून खालचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, तो हिंदुत्ववादी विचाराचा आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे. त्यामुळे तो कार्यकर्ता आता उद्धवजीसोबत राहिला तयार. रावसाहेब दानवे म्हणाले की ठाकरे गट आता व्हेंटिलेटरवर आहे फक्त. ठीक आहे, पण उद्धवजी सोबत आता सध्या, कारण जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्या काळातही काही फार पक्ष सांभाळण्याचं काही फार काम झालं नाही आणि अविचारी काँग्रेससोबत त्यांनी युती केली. ही सगळी मंडळी जी आज परत आली ही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परत गेलेली आहे. त्यावेळेस त्यांना निवडणुका लढायच्या होत्या, लढून झाल्या, आता परत आले. नाही, त्यांना आम्ही तेव्हाही सांगितलं होतं की महायुतीमध्ये सर्व प्रचार प्रसार केला पाहिजे. तेव्हाही आम्ही त्या ठिकाणी त्यांना कळवलं होतं. पण शेवटी आता विधानसभेची निवडणूक संपली आहे. आता काही तो काळ फार संघर्षाचा काळ नाही आहे. महायुती म्हणून आम्ही आता एक सर्वांनी एकमत केला की बाबा चांगल्या कार्यकर्त्याला पुन्हा पक्षामध्ये संधी दिली पाहिजे. शेवटी 40-40 वर्ष 50-50 वर्ष पक्षामध्ये काम करतात, एखादी चूक त्यांना माफी केली पाहिजे. वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे, त्या अंतर्गत वाळू धोरण बदलण्याची गरज आहे अशाही पद्धतीची मागणी होते. अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत. या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं वाळू धोरण येत आहे. 18 तारखेला आमची अंतिम बैठक आहे. 18 तारखेला आम्ही वाळू धोरण अंतिम करतो आहे आणि सर्वसामान्य जनतेला स्वस्त वाळू मिळेल. वाळू माफियागिरी करताच येणार नाही आणि डिमांडवर सप्लाय पूर्ण होईल. जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय जर केला तर माफियागिरी होणार नाही. आणि त्यामुळं त्या पद्धतीचं धोरण, ज्या पद्धतीने गावातली वाळू गावात मिळाली पाहिजे, मोठ्या बांधकामाला सँड मिळाली पाहिजे. म्हणजे गिट्टीवरची जे दगडावरची सँड जी आहे ती आता आम्ही सर्व बांधकामाला अलाउ करतो. VRCने रिपोर्ट दिला आहे की कुठल्याही प्रकारचं कॉन्क्रीट आता रिव्हर सँडची गरज पडणार नाही. फक्त प्लास्टरकरता रिव्हर सँड वापरावं. बाकीचं जे सँड आहे ती दगडावर तयार केलेली सँड वापरावी. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम आता त्या सँडवर शिफ्ट होणार आहे. मला वाटतं की आम्ही जे धोरण 7 दिवस पब्लिक डोमेनवर टाकलं होतं, जे वाळू धोरण यावेळी पहिल्यांदा पब्लिक डोमेनवर होतं. जनतेच्या आम्ही त्याच्या ठिकाणी सूचना घेण्याकरता कालपर्यंत सूचना आल्या आहेत. 40-45 सूचना जनतेने दिल्या आहेत. आता पब्लिक डोमेनवर ज्या सूचना आल्या त्यावर आधारित वाळू धोरण तयार होणार आणि मला वाटतं आता यानंतर पुढच्या 2 वर्ष लागतील हे स्ट्रीमलाईन व्हायला. एका दिवसात नाही होणार, पण 2 वर्षानंतर या राज्यामध्ये वाळू माफिया दिसणार नाही. कारण वाळू जेवढी उपलब्ध असणार आहे ती माफियागिरी करायची गरज पडणार. 1 रुपया तर आता भिकारीही घेत नाही, पण 1 रुपयात विमा आणून आम्ही शेतकऱ्यांवर उपकार केलेत अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री यांच्याकडून करण्यात आलं. हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना या वक्तव्यामुळं दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. 1 रुपया तर आता भिकारी पण घेत नाही, पण या 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा योजना आणून शेतकऱ्यांवर उपकार केले अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री महोदयांकडून आलं. हे वक्तव्य ऐकून जरा आश्चर्य वाटलं आणि शेतकऱ्यांच्या भावना पण या वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्या. कृषी मंत्री महोदय हे अतिशय अभ्यासू आहेत, जाणकार आहेत, ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांच्या कामाची पद्धतही चांगली आहे. असं असताना त्यांनी असं वक्तव्य करणं हे थोडं आश्चर्यकारक वाटलं आणि आमच्या भावनांना दुखावणारं पण वाटलं. कृषी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की इथून पुढं तुम्ही शेतकऱ्यांना मदत करू शकत नसाल तर किमान शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न तरी अशी वक्तव्य करू नका. आणि आमचं सांगणं आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली म्हणजे सरकारने आमच्यावर उपकार केलेले नाहीयेत, लक्षात ठेवा. सोयाबीनला 10,000 रुपये भाव अपेक्षित असताना, कापसाला 12,000 रुपये भाव अपेक्षित असताना आम्हाला सरकारी भाव 4892 रुपये आणि आता 3,500 सोयाबीन आम्हाला मार्केटमध्ये विकावं लागते की जिथं प्रति क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा 7,000-7,500 रुपये आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार जर भावही देत नाही आणि मदतही करण्याच्या मूडमध्ये सरकार नसेल आणि उलट अशी वक्तव्य येत असतील तर यामध्ये शेतकऱ्यांचं मनोबल खचेल. सरकारमधल्या मंत्र्यांची वक्तव्य ही शेतकऱ्यांना उभारी देणारी, शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या उभं करणारी आणि सर्वार्थाने उभं करणारी वक्तव्य जबाबदार मंत्र्यांकडून झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील एसटी चालकाच्या मुलानं MPSC परीक्षेत यश संपादन करून आई वडिलांच्या मेहनतीचं चीज करून दाखवलंय. या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा होतोय. विशेष बाब म्हणजे एकट्या आष्टी तालुक्यातून 7 जणांची MPSCतून महसूल सहाय्यक पदी निवड झाली होती. पाटोदा तालुक्यातील पाटसरा येथील पोपट गर्जे एसटी महामंडळात चालक आहेत. मुलाला खडतर परिस्थितीत उच्च शिक्षण देऊन त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलंय.
ग्रामीण भागातील नितीन गर्जे यानं MPSC परीक्षा उत्तीर्ण होत महसूल सहाय्यकपदी गवसणी घातली आहे, तर गावी पोहोचताच त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. आई वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा केला. पोपट गर्जे, मी पाठसारा येथील रहिवासी असून तालुका आष्टी जिल्हा बीड येथील 2018 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी स्वरूप वर्धिनी येथे करत होतो. तिथं गेल्यानंतर स्वरूप वर्धिनीचे मोलाचं मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर आता 2023च्या MPSCमधील महसूल सहाय्यक या पदी माझी आता निवड झालेली आहे. साहजिकच खूप आनंद झाला. बऱ्याच एक्झामने मला थोड्या मार्कावरून हुलकावून देत होतं. कुठंतरी मी इथं स्वल्पविराम दिला असं समजतो. अजूनही परीक्षा देईल, अजून माझे निकाल बाकी आहेत. तर हाच प्रवास माझा असा चालू राहील. साहजिकच वडिलांनी केलेले कष्टाचं कुठंतरी चीज झालं मी असं समजतो. आणि वाटतं एसटीत होतं, परिस्थिती नव्हती शिकण्याची, क्लासला पैसे सुद्धा नव्हते द्यायला. मी हे कार्ड आणि एक अक्षर सुद्धा येत नाही, पण मुलांनी माझं नाव कमवलं तालुक्यात, जिल्ह्यात. आनंद वाटतो. होते जॉब करीत होते, परिस्थिती नव्हती शिकण्याची, पण माझ्या मुलांनी त्याला शिकवलं. मोठ्या कडीला गेलं, स्वप्न पूर्ण झालं. अजून तयारी चालू आहे. याच्या पुढं पण असं स्वप्नात पण नव्हतं घडण म्हणून. अभ्यास खूप केला, कष्ट घेतलं, हे आनंद झाला. स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या मोठ्या भावाने खूप म्हणजे जीवाचं रान केलं, शिकवलं त्याला. राष्ट्रवादी सॉफ्टबॉल संघातील खेळाडू फिजा सय्यद हिनं श्री साईबाबा समाधीचं आज दर्शन घेतलं. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. फिजा सय्यद या 16व्या वरिष्ठ पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या उल्लेखनीय खेळानं संघाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जय साईराम. आंतरराष्ट्रीय खेळाडू फिजा सय्यद. मी आता नुकत्याच रेसमध्ये झालेल्या आपल्या महाराष्ट्र संघाला गोल्ड मेडल मिळालं आहे, आपल्या वरिष्ठ महिला संघाला. साईबाबांच्या आशीर्वादामुळे मी आज या लेवलपर्यंत खेळत आहे आणि पुढेही मी असे प्रयत्न करून आपल्या महाराष्ट्र संघासाठी आणि भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करेन. धन्यवाद. अजूनही पहाटे अनेक ठिकाणी थंडी असून जाणवते, परंतु हे सोडता दुपारपर्यंत आता चांगलाच उकाडा वाढू लागलाय. हा उकाडा अगदीच एप्रिल-मे महिन्यातला उकाड्यासारखा असेल असं कळतंय. हवामान विभागानेही याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या वातावरणात मोठा बदलही पाहायला मिळू शकतो.
राज्यात गेल्या 5 दिवसांपासून दिवसा उकाड्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसू लागलाय. दिवस व रात्रीच्या तापमानात 17 अंश सेल्सिअस पर्यंतचा फरक दिसून येतोय. होळीनंतर पडणारी उष्णता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला जाणवू लागली आहे. पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील तापमानात गुरुवारच्या तुलनेत 1 अंशांची घट झाली आहे. तर पुण्यातील कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस इतकं आहे. पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तर साताऱ्यातील तापमानात देखील काहीशी घट बघायला मिळते. साताऱ्यात देखील आकाश निरभ्र राहणार आहे. तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सोन्याच्या किमतीत घट होण्याचा विचार आता प्रत्यक्षात उतरलाय. आज आठवडाभरानंतर सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव हा दररोज वाढत होता. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्याचं अधिक अडचण येत होत्या. मात्र आठवड्याच्या शेवटी एक आनंदाची बातमी आहे. सध्या लग्न समारंभ सगळीकडे दणक्यात सुरू असताना सोन्याचे दर कमी झाल्यानं सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या भागात किती घट झाली आहे. मुंबईत आज 1 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर हा 7,890 रुपये इतका आहे. तर मुंबईत आज 24 कॅरेट 1 ग्राम सोन्याचा भाव हा 8,607 रुपये इतका आहे. तर पुण्यात आज 22 कॅरेट 1 ग्राम सोन्याचा भाव हा 7,890 रुपये इतका आहे. तर पुण्यात 24 कॅरेट 1 ग्राम सोन्याचा भाव हा 8,607 रुपये इतका आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 7,890 रुपये ग्राम इतका आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 8,607 रुपये ग्राम इतका आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. अनंत कान्हेरे मैदानावरती त्यांची सभा संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पंचवटी येथील श्री काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं. यावेळेस त्यांच्या सोबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच अजय बोरस्ते, भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते. बाहेर काढून घ्या. चला
ग्रामीणसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी समाज बांधवांचे दावे प्रलंबित असून त्या विरोधात श्रमजीवी संघटनेनं भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निर्णय आंदोलन सोमवारपासून सुरू केलंय। श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात शेकडो आदिवासी महिला, पुरुष, बिऱ्हाड व लाकूड फाटा घेऊन सहभागी झालेत। आता 12 दिवस सातत्यानं लोकांनी आपला संयम दाखवलेला आहे आणि अधिकारी वर्ग सुद्धा कामाला लागलेला आपल्या सर्वांना दिसतोय। म्हणून मी संघटनेचा संस्थापक म्हणून सुद्धा आणि राज्यस्तरीय आढावा समितीचा अध्यक्ष म्हणून सुद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली की आताच प्रशासनाने खूप पल्ला गाठलेला आहे, थोडंफार शिल्लक राहिलेलं आहे, त्याला 3-4 दिवस जातील। ते 3-4 दिवस जबाबदारी सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे की जे काम प्रत्यक्ष गावामध्ये व्हायला पाहिजे ते झालेलं आहे। आता केवळ कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम बाकी आहे, ते कार्यालयीन काम आहे। त्या कार्यालयीन कामाला जो वेळ जाणार आहे तो द्यावाच लागेल। पण त्याला 2-3 दिवस मी त्यांना 4 दिवसाचंही गुरुवारपर्यंत ते काम होईल आणि याच विभागाच्या उपविभागाच्या स्तरावरून हे सर्व दावे पुढे जातील याची मला स्वतःला खात्री असल्यामुळे मी आज हे आंदोलन स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी 12वा दिवस आज आंदोलन चालू आहे, निर्धार आंदोलन सुरू आहे। काय त्यातून नक्की आज फलित निघाल? आपण सुद्धा या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोललात, नक्की काय माहिती? भिवंडी उपविभागीय कार्यालयासमोर गेले 12 रात्री जवळपास, आजची 12वी रात्र आहे, शेकडो आदिवासी या ठिकाणी बसून आहेत आणि ते आंदोलन करतायत। मला असं वाटतं की आग्रह लोकांनी आपल्या हक्काचा कसा धरायचा असतो आणि जे कायदे झाले त्याची अंमलबजावणी करून घ्यायची असते त्याचा एक चांगला नमुना लोकांनी दाखवलेला आहे। आपण सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आहात, माध्यमं डोळ्यासमोर ठेवून जी आंदोलनं आजकाल होतात त्या सर्व पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांनी केलेले आंदोलन हे निश्चितपणे दिशादर्शक होईल असं मला वाटतं। कॅमेऱ्यासमोर आला आणि आंदोलन करणं आणि खरोखरीच हक्कासाठी आपल्या आग्रह धरणं, ज्याला सत्याग्रह असं म्हणतो आपण, तो महात्मा गांधीजींच्या मार्गाने केलेला सत्याग्रह आहे की कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। ज्या पद्धतीने 12 रात्री या ठिकाणी शेकडो आदिवासी बसलेले आहेत, शांतपणे बसलेले आहेत, आपला हक्क मागत आहेत, कोणताही अनुचित प्रकार नाही, कुठेही अस्वच्छता नाही, कोणताही खडी, कोणालाही शिवीगाळ नाही, कोणती आक्रस्ताळी मागणी नाही। मला असं वाटतं की शांततेच्या मार्गाने आपला हक्क घेणं आणि कायद्याची अंमलबजावणी करून घेणं हा एक चांगला धडा या निमित्ताने मिळालेला आहे। 18 वर्ष झाली कायद्याची अंमलबजावणीचा प्रश्न आहे। ज्यावेळेला हे आंदोलन होत असतं त्यावेळेला प्रशासन आणि पोलीस काय करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मला असं वाटतं की या ठिकाणी दोन्ही आदर्श नमुने आहेत की प्रशासनाने, मग ते महसूल विभाग असेल, त्याचे उपविभागीय अधिकारी, त्यांचे कर्मचारी, तहसीलदार त्यांचे कर्मचारी, तलाठ्यांपर्यंत सर्व, ग्रामविकास विभाग, गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांपर्यंत, वन विभागाचे उपविभागीय वन अधिकारी, परिक्षेत्र वन अधिकारी, त्यांचे सर्व अधिकारी आणि ज्यांचा हक्क आहे त्यांचे प्रतिनिधी संघटना हे एकत्रितपणे येतात त्यावेळेला 18 वर्ष जी अंमलबजावणी व्हायची राहिलेली असते ती अंमलबजावणी सुरू होते आणि प्रत्यक्ष कारवाई दृष्टिक्षेपात येते। असं चांगलं उदाहरण मला असं वाटतं की भिवंडीमध्ये आपल्याला दिसलेलं आहे आणि म्हणून स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर जे मूलभूत अधिकार मिळायचे राहिले त्याकरता जनतेने अशा पद्धतीने शांततामयरित्या पण चिवटपणे, अहिंसकपणे आंदोलनं केली तर न्याय मिळेल हे या भिवंडीच्या प्रकरणातून आपल्याला दिसतं। जवळपास 2300 दावे आता त्यांचे अधिकार जे वनामध्ये राहणारे आहेत त्या आदिवासींना, वननिवासींना, जर बिगर आदिवासी असतील आणि त्यांच्याकडे 75 वर्षाचे पुरावे असतील तर ते सुद्धा हक्कदार आहेत, त्यांना सुद्धा
पण जर ते नसतील, जर ते अतिक्रमणदार आहेत, या दृष्टीने त्याच्याकडे प्रशासन पाहिल, जंगलचंही रक्षण करील आणि आदिवासींचा जो हक्क आहे, वनवासींचा जो हक्क आहे, तोही त्यांना मिळेल, असं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. मी प्रशासनाचे मनापासून याबद्दल आभार मानतो, शासनाच्या वतीनं आभार मानतो की चांगलं काम केलेलं आहे. आता याची पूर्तता करणं हे जिल्हाधिकारी पातळीवर आहे, शिफारस करणं हे उपविभागीय स्तरावर असतं. उपविभागीय स्तरावरून ह्या समित्या मंजूर करून विभागीय जिल्हा स्तरावरती ते दावे प्रत्यक्ष त्यांचा हक्क त्यांना मिळेल आणि तो सुद्धा लवकरच मिळेल अशी मला खात्री आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.